तुम्ही काय करता, मस्तपैकी लग्न झालेलं असतो. तुमच्या डोक्यात एकच असतं, आता दोघांनी स्वतःचं घर घ्यायचं. हां. 1-1.5 कोटीचं घर घेता तुम्ही. केवळ कशासाठी माहिती का? लोकांना दाखवण्यासाठी, हां. की आमचं बघा स्वतःचं घर आहे. तुम्ही काय करता, लोन घेऊन ते घर घेता. त्याचे हप्ते भरता-भरता तुमची नाकी नऊ येते. हां. तुम्हाला एक हप्ता किती बसतो समजा 75,000-80,000 आलेला पगार निम्म्याहून जास्त पगार तुमचा हप्ते भरण्यात जातो. एक प्रकारे हं. तुम्ही भाड्यानेच राहताय. बरोबर. त्याच्यापेक्षा तुम्ही जर लग्न झाल्यानंतर पहिल्यांदा तुम्ही ठीक आहे भाड्याने राहा, सेव्हिंग करा, मग थोडा एन्जॉय करा. तुम्ही जेव्हा स्वतःचं घेता ना, मग तुम्हाला एन्जॉय करायला पैसेच उरत नाही. सगळा हां. हप्ता तुमचा कशामध्ये जातो? सगळं घरासाठी जातो. बँकेचं लोन हं. भरायचंय. तुम्हाला जीवनाकडे, स्वतःकडे पाहण्यासाठी वेळच नसतं आणि तुम्ही पूर्ण तांत्रिकरित्या घरात जीवन जगत असता आणि जीवनातला सुंदर असा सजीवपणाच विसरून जाता. EMI किती दिवस भरायचे? तर काय. टेन्शन जेव्हा असतं त्यावेळेस तुम्हाला सुंदर जग पाहू शकत नाही तुम्ही. हं. कसं पाहणार टेन्शनमध्ये? जेव्हा तुमची मनाची स्थिती दोघांच्या नाहीये, तुम्ही नाही बरोबर. ते पाहू शकणार. बरोबर. एकमेकांकडे सुद्धा नाही नीट पाहू शकणार तर. हं. एक इतकं आपली सुंदर बायको आहे, तिच्याकडे पाहताना सुद्धा तुम्हाला विचार येतो, "अरे, उद्याचं EMI भरायचं बरं का?" हां. असं टेन्शन. याच्यामुळे काय होतं, तो वाद होतो. पहिल्यांदा नवीन-नवीन आहात, तोच तुम्ही मस्त एन्जॉय करून घ्या. पैसे पण असतात, सगळं असतात. सेव्हिंग पण होते तुमची. म्हणजे थोडक्यात आपण आपल्याच अपेक्षांच्या ओझ्याखाली दबलं जातो आणि आपलं हां. आयुष्य कुठेतरी हरवून बसतो. हो आणि केवळ कशासाठी? तुम्ही हं. विधायक कृती करताय का स्वतःसाठीच विघातक करताय?